सांगितलं जातं की परमिशन नाहीये म्हणून. नाही, मी स्वतः उत्तर प्रदेशचे जे माननीय मुख्यमंत्री आहेत तुमच्या बातमीची मी डिटेल माहिती घेईन आणि जरूर उत्तर प्रदेशच्या माननीय मुख्यमंत्र्यांनाच मी स्वतः पत्र तातडी लिहिली की हा शब्द तुम्ही आम्हाला दिला होता हा आपण पाळलाच पाहिजे. काही महाविकास आघाडीला नवीन भिडू राज ठाकरेंच्या निमित्ताने मिळेल अशी चर्चा सुरू आहे. आपलं काय अनालिसिस आहे? राज ठाकरेंनी यावं का? अनालिसिस असं नाही, मला वाटतं एका सशक्त लोकतंत्र जिवंत ठेवण्यासाठी आणि आम्ही जर लोक सगळे एकवट असतील आणि देशाच्या हितासाठी असेल तर त्याच्यात गैर काय. राज ठाकरेंनी यावं, राज ठाकरेंनी पाऊल पुढे टाकावं महाविकास आघाडीमध्ये. मला असं वाटतं की हा सगळा निर्णय सगळे एकत्र मिळून घेतील. हे मोठे राजकीय विषय असतात, हे काही कॅमेरावर होत नाहीत, ते मीटिंग्समध्ये होतात. त्याच्यामुळे मीटिंग जी काही महाविकास आघाडीची मीटिंग असेल, राजजी असतील, हे सगळे एकत्र बसून काय ठरवतील तो निर्णय आम्ही चर्चा झाल्यावर जरूर तुम्हाला सांगू. निलेश घावळे प्रकरणी राम शिंदे काल पहिल्यांदा बोलले. रोहित पवारांनी अनेक पुरावे दिले होते, राम शिंदेचं नाव थेट घेतलं होतं. अनेक विरोधी पक्षातल्या नेत्यांनी, आमदारांनी, धंगेकर, सुषमा अंधारे, पण त्यांनी काल पहिल्यांदा भाष्य केले. ते म्हणाले की पासपोर्ट कुणी दिला 2019 मध्ये, त्यावेळेस आमदार कोण होतं तिथं, किंवा त्यावेळेस सत्ता कोणाची होती. मला खूप विनम्रपणे एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. मी तुमची बातमी जरूर पाहिली. आपण सगळ्यांनाच प्रोसेस माहिती असतो. या देशामध्ये पासपोर्ट द्यायचा अधिकार पोलिसांना आहे का मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.